टुडेज मोटिवेशनल कोट, पीपल स्टार्ट हेटिंग यू व्हेन दे कांट रीच युअर लेवल. लोक जेव्हा तुम्हाला नावबोटं ठेवतील तेव्हा समजून जायचं तुम्ही त्यांच्या लेवलच्या खूप वरती गेलेले. ते फक्त नावबोटच ठेवू शकतात, बाकी काही करू शकत नाही. ठीक आहे, हे प्रत्येकाच्या बाबतीत असतं. प्रत्येकाच्या, तुम्ही एखाद्या स्पोर्टमध्ये समोर गेले, एखाद्या बिझनेसमध्ये समोर गेले, एखादी स्पर्धा परीक्षा पास झाली, ठीक आहे, कोणत्याही एखाद्या गोष्टीमध्ये समोर गेले की लोक फक्त तुम्हाला नावबोट ठेवतील. कळालं? क्लास लावले का लावले, क्लास नाही लावले का नाही लावले, प्रत्येक गोष्टी ती राहणारच आहे. तुम्हाला कसं आहे, आपण म्हणतो ना ते पायी चालू देत नाही आणि परत घोडर नाही गाढव. ठीक आहे, घोडा आता जुना झाला, आता गाढव प्रचलित आहे. ठीक आहे, लक्षात राहू द्या, ताण घ्यायचा नाही. ऑल इज वेल. किती क्वेश्चन झालेले आपले? 3. बर, कोलिनियर झाला का? बर, हा, घेऊ आपण सर्व. हा, 4 नंबरचा क्वेश्चन बघा. आता व्हेरीफाय दॅट, एक एक क्वेश्चन घेऊ आपण. 3 झाला, 4 नंबरचा क्वेश्चन. व्हेरीफाय द पॉइंट पी क्यू आर. हे पॉइंट ट्रायंगलचे व्हर्टायसेस आहे का नाही ते बघायचं. राईट अँगल ट्रायंगल. मग एक बघू आपण. पी, लेट पी x1 y1 इज इक्वल टू -2 2. ठीक आहे, पेन वगैरे ते सगळं ठेवून द्या, मला कोणाच्या हातात दिसलं नाही पाहिजे. बिलकुल बंद. क्यू x2 y2 2 2. त्याच्यानंतर r x3 y3 2 7. आता बाय डिस्टन्स फॉर्म्युला, तिन्ही डिस्टन्स काढायचे आपल्याला. बाय डिस्टन्स फॉर्म्युला, पहिलं डिस्टन्स पी क्यू, x1 मायनस x2 चा स्क्वेअर प्लस y1 मायनस y2 चा स्क्वेअर. x1 मायनस x2 -2 -2 2 -2. आता -2 -2 काय होतील, -4 चा स्क्वेअर प्लस 0. रूट 16 म्हणजे फायनल आन्सर किती, 4. याला 1 नंबर द्या. नाऊ दुसरं डिस्टन्स, डिस्टन्स क्यू आर, x2 मायनस x3 प्लस y2 मायनस y3. काहीच अवघड नाहीये, काही नाही याच्यामध्ये. काय अवघड आहे सांगा बरं. 2 - 2 म्हणजे हे झालं 0. सोडवताना क्लिक झालं पाहिजे आपल्याला, याचा आन्सर 0 येईल म्हणून. सोडतानाच समजलं पाहिजे याचा आन्सर 0 येणार आहे. 2 - 7. इथं 0च आहे म्हणजे उरलं काय फक्त -5 स्क्वेअर 25. आता समजलं पाहिजे तुम्हाला, ज्या गोष्टी सांगायची गरज नाही पडली पाहिजे. मोठ्या संख्येचं साईन द्या. ठीक आहे, इथं सारखे साईन होते म्हणून सारखं साईन दिलं, मोठ्या संख्येचं साईन दिलं. इथं डिस्टन्स पी आर, 3, एक आहे पी क्यू क्यू आर आणि तिसरं पी आर. x1 मायनस x3 -2 -2 प्लस 2 - 7 किती येईल, मायनस प्लस -5 चा स्क्वेअर किती, 16 आणि किती, रूट 41. ठीक आहे, हे झालं रूट 41. कळालं इथपर्यंत? आता याला नंबर देऊ आपण 2 and 3. बघा
आता याच्यात मोठी बाजू कोणती तुम्हाला समजली पाहिजे. 9 याच्यात मोठी बाजू कोणती आहे? 4 5 का रूट 41 विचार करून सांगा. मोठी बाजू कोणती आहे याच्यामध्ये? 1 2 3 मध्ये मोठी बाजू कोणती आहे? PQ 4 मोठी बाजू आहे. QR मोठी आहे का PR मोठी आहे? PR मोठी आहे का? 41 कोणाच्या समोर? 36च्या. 36चं स्क्वेअर रूट किती आहे? 6. म्हणजे 41चं स्क्वेअर रूट 6 पेक्षा जास्तच येणार. म्हणजे याचा अर्थ सर्वात मोठी बाजू कोणती आहे? PR. मग त्याचा आपल्याला राईट अँगल ट्रायंगल मध्ये पायथागोरस थेरम यूज करायचा सरळ सरळ. PR चा स्क्वेअर म्हणजे किती होईल ते? 41. ठीक आहे, याला 4 नंबर द्या. त्याच्यानंतर यात आता उरलेल्या दोनची बेरीज करून बघा. PQ स्क्वेअर प्लस QR स्क्वेअर. PQ स्क्वेअर किती आहे? 4. 4 चा स्क्वेअर प्लस 5 चा स्क्वेअर किती? 16 अधिक 25 किती? 41. याला द्या 5 नंबर. मग फ्रॉम 4 and 5 PR square is equal to PQ square plus QR square. Therefore, by converse of Pythagoras theorem, by converse of Pythagoras theorem, इम्पॉर्टंट क्वेश्चन या. एक स्टेप शिल्लक करावं लागते फक्त. पायथागोरस थेरमचा कॉन्व्हर्स मुळे पॉइंट्स आर द व्हर्टायसेस ऑफ राईट अँगल ट्रायंगल. पॉइंट्स किंवा डायरेक्ट टाकू शकता तुम्ही. ट्रायंगल PQR is a right angle triangle. इज ए राईट अँगल ट्रायंगल. ठीक आहे, 3 बाजू काढून घेतल्या. फक्त आपल्याला जे विचारलं ते, यांनी विचारलं राईट अँगल ट्रायंगल तर पायथागोरस थेरम वापरायला आपल्याला वापरायची गरज पडली. त्यांनी जर विचारलं असतं इक्विलॅटरल ट्रायंगल तर काय सांगितलं असतं मग तुम्ही? असेलच पुढे क्वेश्चन. हा इक्विलॅटरल ट्रायंगल. इक्विलॅटरल ट्रायंगल मग तुम्हाला 3 तर गोष्टी काढाव्या लागणार. फक्त पुढची स्टेप काय करावं लागेल? तिन्ही साईड इक्वल आहे का नाही ते चेक करावं लागेल. तो झाला इक्विलॅटरल ट्रायंगल. ठीक आहे, तोच घेऊ आपण 8 नंबरचा. 8 नंबरचा क्वेश्चन बघा. काय 8 नंबरच्या क्वेश्चन मध्ये हेअर किंवा लेट, आता नाव दिलेले काही प्रॉब्लेम नाही. लेट A इज इक्वल टू x1 y1 1 2 B x2 y2 1 6. त्याच्यानंतर C x3 y3 किती? 1 + 2 √3 आणि 4. ठीक आहे, 1 + 2 √3 आणि 4 हे झालं व्हर्टायसेस. आता आपण चेक करू एक एक बाजू बाय डिस्टन्स फॉर्म्युला. बाय डिस्टन्स फॉर्म्युला दोन मेथडनं सांगतो तुम्हाला मी. पहिलं सांगितलं रूटच्या मेथडनं. कोणत्या मेथडनं? रूटच्या. आता स्क्वेअर रूट म्हणजे स्क्वेअरच्या मेथडनं सांगतो. दोन्ही मेथड चालतात सारखंच आहे, फक्त एक लिहिण्याचा थोडा चेंज आहे. AB स्क्वेअर काय करायचं? फक्त AB स्क्वेअर. हे सोपं असतं थोडं. AB स्क्वेअर केलं तर काय होईल मग? x1 - x2 प्लस y1 - y2 चा स्क्वेअर. म्हणजे स्क्वेअर रूट टाकायची गरज नाही पडत. इकडे काय टाकायची आपण काय टाकत असतो? स्क्वेअर रूट. इकडला स्क्वेअर केला, इकडला स्क्वेअर रूट टाकायची काही गरज नाही तिकडे. x1 - x2 1 - 1. हे काय केलं माहिती का? 1 + 2 √3 आहे. त्याच्या रूट मध्ये रूट मग तुमचं कन्फ्युजन होईल. त्याच्यासाठी आपण डायरेक्ट इकडे स्क्वेअर करून घेतला. y1 - y2 2 - 6 हे 0 -4 चा स्क्वेअर किती येईल? 16. हे झालं AB स्क्वेअर 16. AB बरोबर किती येईल मग? 4. AB बरोबर आलं 4. डिस्टन्स AB 1. दुसरा आता हे झालं एक. नाव दुसरा BC चा स्क्वेअर. BC स्क्वेअर. BC स्क्वेअर काय होईल? स्क्वेअर रूट करायची गरज नाही आपल्याला. x2 - x3 y2 - y3. खूप सोपं आहे. y2 - y3
x2 मायनस x3 1 मायनस 1 प्लस 2 रूट 3 याचा स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 6 मायनस 4 1 मायनस 2 रूट 3 काय झालं फक्त ब्रॅकेटमधले आत गेल्यानंतर साईन काय झाले चेंज आणि इकडे काय उरलं -2 सॉरी +2 येते आन्सर बरोबर येतं ते फायनल पण +2 येईल 2 चा स्क्वेअर मायनस आत गेल्यामुळे आतले साईन चेंज झाले 1 चं मायनस झालं प्लसचं पण काय झालं मायनस +1 कॅन्सल आता स्क्वेअर करा डायरेक्ट -2 आता 2 चा स्क्वेअर किती होतो 4 आणि या 3 रूट 3 चा 3 आणि या 2 चा स्क्वेअर 4 4 त्रिक 12 आणि 4 16 बीसी स्क्वेअर बरोबर 16 बीसी बरोबर 4 डिस्टन्स बीसी तुम्हाला एक गोष्ट समजली पाहिजे त्यांनी जेव्हा म्हटलं शो दॅट ऑल द आर द व्हर्टेक्सेस ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल तिथंच गोष्ट क्लिक झाली पाहिजे तुम्हाला की सगळ्या साईड सारख्या येणारच आहे कळालं का आल्याशिवाय शो होणार आहे का नाही त्याच्यासाठी सगळ्या साईड सारखे ऑलरेडी येणारच झाल्या त्या कशा आणायच्या तुम्ही पहा त्याच्यानंतर बळजबरी तुमचं तर आहेच नाही ठरलं की 16 येईलच कुठून ना कुठून नाव तिसरी साईड ए सी समजलं AC चा स्क्वेअर x1 मायनस x3 प्लस y1 मायनस y3 x1 मायनस x3 1 मायनस 1 प्लस 2 रूट 3 पद्धतशीर लिहिल्यावर मार्क्स कसं काय पडणार नाही तुम्हाला y1 मायनस y3 2 मायनस 4 मायनस आता याचं बघा हे माहिती तुम्हाला वरतीच सोडवलं आपण -1 मायनस 2 रूट 3 आणि 2 मायनस 4 म्हणजे 1 मायनस 1 कॅन्सल परत हेच गोष्ट आली जसं तसं रिपीट झालं ते याचा स्क्वेअर येईल 4 गुणिला 3 म्हणजे बाहेरच्या 2 चा स्क्वेअर 4 रूट 3 चा स्क्वेअर 3 आणि 2 चा स्क्वेअर इकडल्या 4 हे किती आलं परत 16 मग डिस्टन्स AC स्क्वेअर 16 आहे तर डिस्टन्स AC किती येईल 4 मग फ्रॉम 1 2 and 3 from 1 2 and 3 distance AB is equal to distance BC is equal to distance AC ठीक आहे मग therefore triangle ABC is an equilateral triangle ठीक आहे कोणता ट्रायंगल आहे तो इक्विलॅटरल ट्रायंगल ठीक आहे ठीक आहे आता हे जे झालं आता याच्यानंतर आपल्याला क्वाड्रिलॅटर येणार चौकोन काय येणार चौकोन क्वाड्रिलॅटरल हा आता हे जो क्वाड्रिलॅटर आहे याच्यामध्ये लक्ष द्या आपले बघा प्रकारे पहिलं पॅरॅललोग्राम कोणता पॅरॅललोग्राम आपल्या या क्वाड्रॅटिक इक्वेशन साठी सॉरी क्वाड्रॅटिक इक्वेशन नाही रे कोऑर्डिनेट जॉमेट्री पॅरॅललोग्राम आहे ना पॅरॅललोग्रामच्या आता समजा आपण प्रत्येक चौकोनाच्या साईड समजू आपण आता चौकोनाने लिहित नाही मी फक्त असं लिहितो ABC आणि D ठीक आहे आता पॅरॅललोग्राम साठी तुम्हाला एवढं चार्ट समजलं की तुम्हाला कळून जाईल बाकी डिस्टन्स फॉर्म्युला तर तुम्हाला येतो पॅरॅललोग्राम साठी ऑपोजिट साइड सारख्या दाखवायच्या AB कोणाच्या बरोबर DC च्या आणि AD कोणाच्या बरोबर BC च्या हे झालं पॅरॅललोग्राम साठी म्हणजे हे डिस्टन्स सारखे आले तर तो झाला पॅरॅललोग्राम त्याच्यानंतर रोम्बस काय रोम्बसची प्रॉपर्टी काय असते चारही बाजू सारख्या ठीक आहे रोम्बसची प्रॉपर्टी असते चारही बाजू तुम्हाला ते
डायग्राम मध्ये घेऊन दाखवतो त्याला, म्हणजे समजून जाईल डायरेक्ट. हा आहे तुमचा पॅरलोग्राम. काय आहे? हाय पॅरलोग्राम. पॅरलोग्रामची प्रॉपर्टी काय असते? साईड कशा असतात? सारख्या. कोणत्या? ऑपोजिट. त्याच्यानंतर रोम्बस. रोम्बस आपण जनरली कसा काढतो बघा, रोम्बस काढण्याची एक ती मेथड आहे, पण आपण जनरली त्याला असं पतंग टाईप काढतो. ठीक आहे, हा झाला रोम्बस. समजून घ्या तुम्ही आता. रोम्बसच्या चारही बाजू सारख्या असतात. ए बी बी सी सी डी आणि एडी, चारही बाजू सारख्या. हा झाला रोम्बस. ठीक आहे, बघून घ्या. समोरासमोरील बाजू काय झाला? तो पॅरलोग्राम. सगळ्या बाजू सारख्या, तो रोम्बस. समोरासमोरील बाजू सारख्या आहे आणि डायगोनल पण सारखे आहे. AC इज इक्वल टू BD, तो बनतो तुमचा रेक्टँगल. काय बनेल तो तुमचा? रेक्टँगल. कळालं? चारही बाजू सारख्या आणि डायगोनल सारखे, तो काय बनेल तुमचा? स्क्वेअर. बघा, हा रोम्बस. बस याच्या बाहेर तो क्वेश्चन नाही येणार. काय? क्वाड्रिलॅटरल. समोरासमोरील बाजू सारख्या आहे, तर तो काय बनला तुमचा? पॅरलोग्राम. काय बनेल? पॅरलोग्राम. समोरासमोरील बाजू सारख्या, त्याच्यानंतर जर डायगोनल सारखे आले तर तो काय बनतो तुमचा? रेक्टँगल. समोरासमोर सगळ्या बाजू सारख्या आणि डायगोनल सारखे आले तर तो काय बनतो? स्क्वेअर. म्हणजे तुम्हाला काही विचारलं तर काय करावं लागेल आता सांगा बरं. तुम्हाला जर विचारलं पॅरलोग्राम, शो दॅट द पॅरलोग्राम, काय करावं लागेल? चार साईड काढावं लागतील फक्त. तुम्हाला विचारलं शो दॅट रोम्बस, काय करावं लागेल? चार साईड काढावं लागेल. तुम्हाला विचारलं शो दॅट रेक्टँगल, चार साईड पण काढावं लागतील. डायगोनल म्हणजे टोटल किती डिस्टन्स वापरावं लागतील? 6. तुम्हाला विचारलं स्क्वेअर, किती डिस्टन्स वापरावं लागतील? 6. स्क्वेअर साठी काय कंडिशन राहील? चारही बाजू सारख्या आणि डायगोनल सारखे. रेक्टँगल साठी ऑपोजिट साईड सारखे आणि डायगोनल सारखे. फक्त एवढं लक्षात ठेवा, याच्यानं तुम्हाला कळून जाईल. आता हे डिस्टन्स तर कोणी काढू शकतं. आता पॉईंट दिले बघा, हे दिलेलं आहे तुम्हाला. शो दॅट द व्हर्टायसेस ऑफ द पॅरलोग्राम. मग तुम्हाला PQ, QR, RS आणि PS चार डिस्टन्स काढायचे. ऑपोजिट साईड जर सारखे आला तर तो काय? पॅरलोग्राम राहणारच आहे. खालती विचारलं तुम्हाला रोम्बस. रोम्बस साठी काय येईल? मग चारही बाजू सारख्या येतील. ठीक आहे, रेक्टँगल पण आलाय, स्क्वेअर पण आहे आपल्याला क्वेश्चन मध्ये. ठीक आहे, घ्या लिहून. बाकीचे याचे क्वेश्चन आहे ते उद्या घेऊ आपण.